नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र धडा 5वा शैक्षणिक वाटचाल। तर मित्रांनो, आता आपण हा धडा वाचून आणि समजून घेऊया। त्यानंतर आपण ह्या धड्याचा स्वाध्याय सुद्धा पाहणार आहोत। भारतातील शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत। कशाचा आढावा घेणार आहोत तर मुख्य टप्पे, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा आपण आता आढावा घेणार आहोत। प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे। याच्याच जोडीला भारतातील काही प्रतिनिधित क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे। त्यावरूनच आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल। भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपणास स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी सन 1951च्या जनगणनेत आली। पहिल्या जनगणनेमध्ये साक्षरता प्रमाण हे फक्त 17% होते, ते पुढील प्रमाणे वाढले। तर मित्रांनो, कसे वाढले आपण पाहूया। आता आपल्याला वर्ष आणि साक्षरता दिली आहे। तर बघा, जनगणना वर्ष आणि साक्षरता 1971ला जनगणना झाली तेव्हा 34% होतं आपले साक्षरता प्रमाण। त्यानंतर 1981ला 43%, 1991ला 52% आणि 2001ला 64%। तर मित्रांनो, हळूहळू आपलं साक्षरता प्रमाण वाढताना दिसत आहे। हे प्रमाण वाढणे हे भारत सरकारपुढेचे मोठे आव्हान होते। हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकारपुढे मोठे आव्हान होते। या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या। प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात। 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा योजना सुरू केली। ही योजना ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या नावाने ओळखली जाते। ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या नावाने ओळखली जाते। शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्ग खोल्या, स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा, साहित्य यांसाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला। या योजनेमुळेच प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली। 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्ग खोली व एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली। मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले। शिक्षक भरती, 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले। 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे DPEP सुरू करण्यात आला। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला। प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होतो। विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणूनच 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली। माध्यमिक शिक्षण। भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले। त्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यामध्ये आला होता। या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली। त्यानुसारच 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला। यावेळी भारतामध्ये 11वी अधिक पुढची पदवी 4 वर्षे किंवा 11+1+3 असा शिक्षणाचा आकृतिबंध होता। आयोगाचे कामकाज। तर मित्रांनो, आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारसी केल्या। या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली होती। संपूर्ण देशभरामध्ये त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड होते। कठोरी आयोग। 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला। या आयोगाच्या कामकाजामध्ये JP नाईक यांचे मोलाचे योगदान झाले आहे। या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतिबंधाचा पुरस्कार केला आणि 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली। कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणामध्ये समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी म्हणजे पोहोचण्यासाठी
निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचविले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य देणे. सरकारी अंदाजपत्रकामध्ये शैक्षणिक खर्चावर ही तरतुदी वाढवणे अशा शिफारसी केल्या. महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे. तर बघा मित्रांनो, ही शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत? शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन. तर मित्रांनो, ही शिक्षणाची 5 उद्दिष्टे त्यांनी सांगितली होती. उच्च शिक्षण. तर मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण. तर भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली. कार्यपद्धती म्हणजे कामाच्या पद्धती. आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली. विद्यापीठीय शिक्षण नियोजन, अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे. आयोगाने विद्यापीठ विकास परिषद स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत केंद्र, नवी विद्यापीठे स्थापन करणे यामध्ये मोलाचे कार्य केले. भारतामध्ये दूरदर्शनचे आगमन झाल्यावरच कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवर प्रसारण करण्यात आले. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणांसंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERTकडे सोपवण्यात आली. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये सहकार्य व मार्गदर्शन NCERTने उपलब्ध करून दिले. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन, प्रशिक्षण, अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम त्यांनी राबवले. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT ही संस्था 1984 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षणासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन यांच्याबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी व 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फतच प्रकाशित केले जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 या धोरणानुसारच समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. या धोरणामध्येच सर्व राज्यांकरिता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला. त्यामध्ये भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक गरजांनुसारच राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावरच आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 ला तयार करण्यात आला. उपग्रहाचा वापर.
1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात आले। तर मित्रांनो त्यात भारताने यश मिळवले। इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यात महत्त्वाची भूमिका बजावली। तर मित्रांनो हा एज्युसॅट उपग्रह आहे। स्पेस ॲप्लिकेशन सेंटर हा या अहमदाबाद अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला। उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही प्रकल्पना येथून पुढे आली। या उपक्रमामध्ये अमेरिकेने भारताला मदत केली होती। यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले। इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ देशामधील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। संयुक्त राष्ट्रे या संघटनेने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते। याच वर्षी भारत सरकारने शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्यात संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले। या चर्चासत्रातूनच मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली। 1974 मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशीनुसारच 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारात आले। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले। तर मित्रांनो जाणून घ्या मध्ये काय दिलं आहे। महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 1989 साली स्थापन करण्यात आले। या मुक्त विद्यापीठाबाबत आंतरजालात म्हणजे इंटरनेटच्या मदतीने माहिती करून घ्यायची आहे। या मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली। विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला। विद्यापीठाने विविध शाखांमधूनच 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले। देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशामध्ये 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली। संशोधन संस्था विज्ञान स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवावेत म्हणूनच 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झाले। या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा म्हणूनच औद्योगिक संस्थांबरोबरच करार करण्यात आले। त्यामुळे भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली। या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली होती। उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका निभावली। या संस्थेने मतदान करताना बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांवरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या। DNA फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरणे, अंदमानातील आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षे जुन्या आहेत हे सिद्ध करणे, भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे इत्यादी गोष्टी या संस्थेने केल्या। कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर करणे, तांदळाच्या जाती संदर्भातील स्वामित्व पेटेंटमध्ये स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा संशोधन संस्था विज्ञान स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये वैज्ञानिकला चालना द्यावी व त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झाले। या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योजकांना व्हावा म्हणूनच औद्योगिक संस्थांबरोबरच करार करण्यात आले। त्यामुळेच भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली। या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली। उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या संस्थेने मतदानाकरता बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांवरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळामध्ये कपात या गोष्टी केल्या।
कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर करणे, तांदळाच्या जाती संदर्भातील स्वामित्व, पेटंट या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIRने उपलब्ध करून दिला. गणित. तमिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली होती. गणित विषयातील सर्व संशोधनाला या संस्थेने चालना दिली. संगणक. 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ISIJU या देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थातच TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतूनच सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतामध्ये सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. 1978 मध्येच अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. 1988 मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग SIDAC या संशोधन संस्थेची स्थापना केली. 1991 मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 या महासंगणक तयार केला. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर बार्क या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट्स फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्स अशा विविध विषयांवर मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले. अभियांत्रिकी. तर IITचं नाव मुलांना तुम्ही ऐकलं असेल. 1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. पवई, मुंबई, चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे IIT मध्ये रूपांतर करण्यात आले. या संस्थांच्या उभारणीकरिता सोव्हिएत रशिया, अमेरिका, जर्मनी आणि युनेस्को यांनी मदत केली. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठांचा दर्जा देऊन B.Tech व M.Tech अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1970 ते 80 या दशकामध्ये या संस्थेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी जाऊ लागले. त्यामुळेच ब्रेन ड्रेनची समस्या म्हणजेच उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे निर्माण झाली. 1990 नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. 1994 मध्ये गुवाहाटी, आसाम, 2001 मध्ये रुरकी येथे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM. IIT मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊन लागल्यानंतर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीमध्ये मदत केली. कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोड, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM या संस्था स्थापन करण्यात आल्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID 1961 मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963-64 मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक्स डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी, सच, ट्रान्झिस्टर, गणयंत्र, कॅल्क्युलेटर या वस्तूंचे आरेखन, डिझाईन, इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्हे तयार करणे ही कामे केली आहेत. संशोधन संस्था. वैद्यक क्षेत्र. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठीच 1949 मध्ये भारतातील वैद्यकीय अनुसंधान परिषदेची ICMR ची स्थापना झाली. या संस्थेवरच देशातील विद्यापीठे, वैद्यकीय विद्यालये, शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्था यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे देशभरात सुरू झाली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण यांच्यावर नियंत्रण शक्य झाले. याच क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे IIMS या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी जबाबदारी टाकली गेली. वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर
पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होय. सर्वसामान्यांचा माफक दरामध्ये वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिस्ट केंद्रे या संस्थेने काढली. सरकारने वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने पुनर्गठन केले. या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली. कर्करोग शिक्षण, ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर अ ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा आहे. कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था कार्यरत आहे. संशोधन संस्था कृषी, भारत कृषी क्षेत्रातील संशोधन 1905 मध्ये सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र म्हणजेच जमिनीचे शास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. या संस्थेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय देशातील सर्वात मोठे कृषी विषयक ग्रंथालय आहे. गहू, कडधान्य, गाळीदाची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. पुढील पाठामध्ये आपण महिलांविषयीचे कायदे, स्त्रियांचे योगदान आणि अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका यांविषयी अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपण हा धडा आता वाचून घेतला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या धड्याचा स्वाध्यायसुद्धा पाहून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्हाला जर चॅनल आवडलं असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया या धड्याचा स्वाध्याय घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.